नमस्कार विद्यार्थ्यांनो, इंग्लिश विथ जाधव सर या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं पुनश्च स्वागत. जर आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नक्कीच मिळतील. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ स्टोरी फ्रॉम ए स्टँडर्ड कोर्स बुक, युनिट नंबर 3.4, द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. नाउ we will discuss this story in both English and Marathi in different paragraph. So listen the first paragraph in English carefully. The writer of the story is A.J. Cronin. This story is about the two boys, Nicola and Jacopo, who lived in Verona. The boys would do many different works to earn money to pay for their sister's treatment, who was suffering from tuberculosis of spine. नाव इन मराठी. या कथेचे लेखक A.J. क्रॉनिन असून या कथेत वरोना या खेड्यातील निकोला आणि जेकोपो ही भावंडे निस्वार्थपणे मणक्याच्या क्षयरोगानं ग्रस्त आपल्या बहिणीच्या उपचारासाठी वेगवेगळी कामे करून कशी मदत करतात हे दाखवण्यात आले आहे. In the beginning of the story, it happened that the narrator met the two boys when he was driving down the foothills of Alps. Alps हा एक पर्वत आहे. And the two brothers were selling wild strawberries. As the boys were untidy and poorly dressed, so the driver did not approve the narrator to buy the fruits, but the narrator bought one biggest basket full of strawberries from the boys. In this way, the affection grew between the boys and the narrator. नवीन मराठी. कथेच्या सुरुवातीला आज पर्वताच्या पायथ्याशी प्रवास करत असताना निकोला आणि जेकोपो ही दोन भावंडे जंगली स्ट्रॉबेरी विकताना लेखकांना दिसतात. वाहन चालकाने स्ट्रॉबेरी विकत घेण्यास मनाई करूनही लेखक फळांची एक मोठी टोपली खरेदी करतात. या प्रसंगामुळे त्या दोन भावंडात आणि लेखकांमध्ये अतिशय जिव्हाळा वाढतो. नाउ द थर्ड पॅराग्राफ. नेक्स्ट डे अगेन द नॅरेटर फाउंड द टू ब्रदर्स पॉलिशिंग शूज इन अ स्क्वेअर म्हणजे चौक. सो ही वॉज सरप्राइज दॅट दे वेर डुईंग डिफरंट वर्क्स for money. He also found them to be innocent, serious, pleasant and earnest. दुसऱ्या दिवशी तीच भावंडे एका चौकात लेखकांना बूट पॉलिश करताना दिसतात. लेखकांना खूप आश्चर्य वाटतो, कारण ती भावंडे वेगवेगळी कामं करतात आणि ते सांगतात की त्यांना पैसे कमवण्यासाठी कोणतेही जरी कामं मिळाले तरी ते करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे लेखकांना ती दोन भावंडे अतिशय निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि निस्वार्थी वाटतात. नाउ द फोर्थ पॅराग्राफ. अनादर स्टॉर्मी नाईट द नॅरेटर फाउंड टू बॉईज सेलिंग न्यूजपेपर. द नॅरेटर आस्क्ड देम इफ दे वांटेड एनी हेल्प. द बॉईज वांटेड टू गो टू अ नियरबाय विलेज पॅलोथा. काय आहे खेड्याचं नाव? पॅलोथा. दे आस्क्ड द नॅरेटर टू गिव्ह हिम अ लिफ्ट अँड द नॅरेटर टूक देम टू द प्लेस. द बॉईज आस्क्ड द नॅरेटर टू वेट इन अ नियरबाय कॅफे until they returned. The narrator was curious and he entered the building behind the boys to know what they were doing. एका वादळी रात्री दोन्ही भावंडे लेखकांना पुन्हा वृत्तपत्र विकताना दिसतात. लेखक त्यांना विचारतो की काही मदत पाहिजे का. त्यावर ती भावंडे त्यांना म्हणतात की त्यांना पॅलोथा या खेड्यापर्यंत जायचे आहे आणि सोडून देण्याची ते विनंती करतात. तिथे पोहोचल्यानंतर ती भावंडे लेखकांना एका कॅफे हाऊसमध्ये वाट पाहण्यास सांगतात आणि जवळच्याच एका इमारतीत जातात. ती भावंडे पुष्कळ वेळेपर्यंत परत न आल्यामुळे ते आतमध्ये काय करीत आहे हे पाहण्यासाठी लेखक त्या इमारतीमध्ये प्रवेश करतात. When
द नॅरेटर एंटर्ड द बिल्डिंग he saw that the boys were speaking to a girl who was looking like them. The narrator asked the nurse detail about the boys and the girl. The nurse told that their father was killed in a war and their house was destroyed म्हणजे नष्ट करणे, and their sister was suffering from TB म्हणजे tuberculosis. So the boys lived स्टार्विंग म्हणजे वेळप्रसंगी उपाशी राहणे. इन ऑर्डर टू ही फ्रेज आहे. इन ऑर्डर टू म्हणजे च्या उद्देशाने, टू पे देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. ओके. इन मराठी, लेखक त्या इमारतीत प्रवेश करतात तेव्हा त्यांना ती दोन भावंडे हुबेहूब त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत असतात. त्यावर लेखक नर्सकडे चौकशी करतात. नर्स त्यांना सांगते की त्यांचे वडील एका युद्धात मरण पावलेले आहे आणि घरसुद्धा उद्ध्वस्त झालेले आहे. ती भावंडे वेगवेगळ्या प्रकारचे कामे करून, कष्ट करून, प्रसंगी उपाशीसुद्धा राहून आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ती मदत करतात. विद्यार्थ्यांनो, ही जी कथा बघितली आपण बघितलं की दोन्ही भावंडे सर्वप्रथम स्ट्रॉबेरी विकतात, त्यानंतर ती बूट पॉलिशिंग करतात, त्यानंतर तिसरं काम म्हणजे ती वृत्तपत्र विकतात. यावरून आपल्याला असं समजते की ती मुलं अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि निस्वार्थी असेल. आणि निस्वार्थ, प्रामाणिकपणा आणि मेहनत जर असेल तर या जगामध्ये कोणतीच गोष्ट शक्य नाही. यावरून आपण एक बोध घेऊ शकतो, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, म्हणजेच मराठीमध्ये इच्छा तिथे मार्ग. ठीक आहे.